पत्रकारांवर हल्ल्याच्या निषेधार्थ मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे निवेदन, कठोर कारवाईची मागणी। रोहिरी येथील वाळू घाटावर वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार रामदास मानसिंग कहाळे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 21 मे रोजी तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। हे निवेदन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ तसेच पोलीस उपनिरीक्षक ब्रह्मगिरी यांना सादर करण्यात आले। निवेदनाद्वारे संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। माहिती अनुसार दिनांक 19 मे 2026 रोजी पत्रकार रामदास कहाळे हे रोहिरी तालुका सिंदखेड राजा येथील वाळू घाटावर वृत्तांकनासाठी गेले असता तेथील वाळू वाहतूक कंत्राटदारांशी संबंधित काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच त्यांच्या गळ्यात दोरी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। हा प्रकार पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे। या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे। तसेच पत्रकार रामदास कहाळे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कराड, संस्थापक अध्यक्ष सुषमा राऊत, सचिव प्रशांत पंडित, उपाध्यक्ष प्रकाशजी साकला, रणजित किल्लारी, पंढरीनाथ गीते, जुने कुरेशी, अंबादास बुरकुल, रवी अण्णा जाधव, शब्बीर पठाण, गणेश मुंडे, वैजनाथ खंडारे, मंगेश तिडके, भीमराव चाटे, दयासिंग बावरे, किशोर जमदार, गुलाम अहमद, शिवाजी वाया, राजेश सोनवणे यांच्यासह अनेक पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद, देऊळगाव राजा, बुलढाणा। किंवा वाळू माफिया किंवा जनसामान्य कोणतेही जर आमच्यावर मारहाण करत असतील तर हे खरोखर निषेधार्थ आहे। आम्ही त्यांच्यावर निषेधार्थ असल्याने गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहोत आणि सर्व पत्रकारांकडून आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत। निषेध असो